ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात एका 17 वर्षीय कॉलेज तरुणीवरती झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वत्र एक खळबळ अशी उडालेली आहे। पोलीस देखील चक्रावलेले आहेत। इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणानं सुरू केलेल्या या कृत्याने 6 मित्रांना यामध्ये सहभागी करून 5 महिन्यांपर्यंत पीडितेचा ब्लॅकमेल करत तिच्यावरती वारंवार अत्याचार केले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यावरती कुटुंबियांना याची माहिती झाली आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असता सर्व 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यापैकी पीडितेची वैद्यकीय तपासणी देखील झाल्यावरती ती गर्भवती असल्याचं समोर आलेलं होतं। या प्रकरणाची सुरुवात एप्रिल 2025 मध्ये झाली, जेव्हा पीडित तरुणीनं इंस्टाग्रामवरती एका 20 वर्षीय तरुणाशी मैत्री केली। हा तरुण मुरबाड आणि भिवंडीतील श्रीमंत कुटुंबातील असल्याचं देखील सांगितलं जात आहे। पहिल्या भेटीनंतर त्यानं पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि ते रेकॉर्ड देखील केले। त्याचा व्हिडिओ तयार केला। नंतर या व्हिडिओच्या त्याच्या काही मित्रांना म्हणजे 6 मित्रांना तो वारंवार पाठवले गेले आणि त्यांना मजेसाठी पीडितेच्या सोबत असण्यास भाग पाडलं। त्याचा गैरफायदा घेतला। आरोपींनी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल केलं आणि सतत तिच्यावरती वारंवार अत्याचार केले। ही घटना सतत 5 महिन्यांपर्यंत चालू होती, ज्यामुळे पीडितेची मानसिक आणि शारीरिक स्थिती देखील गंभीर झाली। काही दिवसांपूर्वी या व्हिडिओचे काही क्लिप्स ऑनलाईन व्हायरल झाल्यावरती पीडितेच्या कुटुंबियांना त्याची कल्पना आली। कुटुंबानं तत्काळ कल्याण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली। पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं, ओळखलं आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि सर्वच्या सर्व 7 आरोपींना यामध्ये अटक केली। हे आरोपी वयाच्या 20व्या वर्षी किंवा त्या आसपासच्या वयाचे असून ते मुरबाड आणि भिवंडीतील श्रीमंत कुटुंबातील आहेत असं देखील म्हटलं जात आहे। कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात पोलिसांनी संरक्षण कवच कायद्याअंतर्गत म्हणजे पोक्सो या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून DCP अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या घटनेचा प्रकाराचा तपास सुरू आहे। पीडितेची वैद्यकीय तपासणी झाल्यावरती ती गर्भवती असल्याचं निदान झालं आहे, ज्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपींनी सोशल मीडियाचा गैरवापर करून हे कृत्य केलेलं असून तपासात आणखी काही पुरावे सापडण्याची शक्यता आहे किंवा यासोबतच काही आणखीन कुणी आहे का हे देखील लक्षात येईल। या घटनेमुळे सोशल मीडियावरील मैत्रीच्या धोक्याबाबत जनजागृती वाढली आहे। महिला सुरक्षा कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची कठोर चौकशीची मागणी करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली। ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण अजूनही तपासात आहे आणि पीडितेच्या सुरक्षिततेसाठी विशेष अशी खबरदारी देखील पोलिसांकडून आणि आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे, त्याची काळजी घेतली जात आहे। त्याचबरोबर सोशल मीडियाचा दिवसेंदिवस वापर हा चांगल्यासाठी करावा आणि यासाठी आव्हान वेळोवेळी पोलिसांकडून आणि संबंधितांकडून देखील केलं जात आहे। मात्र आजच्या तरुण पिढीत त्याचा व्यासंग किंवा त्याची सवय ही जळत जाते आणि त्याचा गैरफायदा घेऊन हे अशीच प्रकरणं समोर येताना आपल्याला दिसत आहेत आणि ते कुठेतरी या घटनेकडे किंवा गुन्ह्यांकडे वळत आहेत। एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।